पुढची बातमी पाहूयात। धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुन्हा परतणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आले, कारण राजकीय वर्तुळांमध्ये सुद्धा आता या सगळ्या गोष्टींमुळे आता पुन्हा एकदा भुवया उंचावल्या गेलेल्या आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आलेलं असताना सुद्धा आता धनंजय मुंडेंच्या या मंत्रिपदामध्ये पुन्हा एकदा कमबॅक होतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, एकेकाळी जे मंत्रिपद आधी धनंजय मुंडेंकडे होतं, आता तेच मंत्रिपद आताच्या काळामध्ये माणिकराव कोकाटेंकडे गेलं, मात्र या सगळ्या मंत्रिपदाची धुरा कोकाटेंना सांभाळता नाही आली। पुन्हा एकदा हे मंत्रिपद मुंडेंकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते का? खरं तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जे आहे ते छगन भुजबळांकडे गेलेलं होतं आणि माणिकराव कोकाटे यांच्या आता या सगळ्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचं कमबॅक होणार की आणखी वेगळा चेहरा दिला जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहेच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी घोटाळा जो कथित कृषी घोटाळा सांगितला जात होता, त्यामुळे धनंजय मुंडेंचं नाव आलेलं होतं. कायदेशीर चौकशी सुरू होत्या. काल जे आहे ती या घोटाळ्यामध्ये कृषी घोटाळ्यामध्ये क्लीन चिट धनंजय मुंडेंना मिळाली असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. परंतु दुसरं प्रकरण अजून बाकी आहे असं देखील ते म्हणाले आणि त्यानंतर पुन्हा त्यांना संधी दिली जाऊ शकते अशा प्रकारचं सूतोवाच देखील अजित पवारांनी काल केलं. परंतु त्यावरती जे आहे त्या प्रतिक्रिया येत आहेत. ज्यांनी या सगळ्याबाबत कायदेशीर पावले उचलली त्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आज या सगळ्याबाबत भाष्य केलेलं आहे. दुसरं प्रकरण जे आहे ते याबाबतचं माझ्याकडे म्हणजे माझ्या माध्यमातून लोकायुक्तांच्या समोर आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने हाऊस ऑफ प्रॉफिट असेल, परत कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला या सगळ्या प्रकरणामध्ये कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी याबाबतचं जे आहे ती कायदेशीर लढाई त्या लढत आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे अशा प्रकारचं स्वप्न जे आहे ते धनंजय मुंडेंनी आणि अजित पवारांनी पाहू नये की पुन्हा एकदा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात येतील. इतकंच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा रोल जो आहे तो निष्पन्न होत नाहीये. त्यामध्ये देखील अनेक पुरावे जे आहेत ते दिले जात आहेत. त्यामध्ये देखील अनेक कायदेशीर लढाई जी आहे ती लढली जाते. त्या प्रकरणामध्ये देखील वाल्मिक कराड यांचा आका कोण आहे याबाबत देखील अनेकांनी आवाज उठवलेला होता. त्यामुळे या सगळ्या प्रकरणं अजून देखील सुरू असताना लगेचच अजित पवारांनी अशा प्रकारची संधी जी आहे ती भविष्यामध्ये धनंजय मुंडे यांना दिल्याचं हो. भाष्य केलं. त्यामुळे आता लगेचच कृषी मंत्र्यांचा मंगळवारी राजीनामा होईल आणि त्यानंतर लगेच धनंजय मुंडेंना संधी मिळेल अशी जी काही चर्चा सुरू आहे. या सगळ्या चर्चेमध्ये आता अंजली दमान यांनी देखील भाग घेतलेला पाहायला मिळतोय. नक्कीच, त्यामुळे त्यामुळे आता या निश्चितपणे संदर्भामध्ये आता या मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते आणि कुणाचा पत्ता कट होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद रोहन, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।